त्या दिवशी मृत्यू झाला होता, त्याच्यावर मला एक गोष्ट आणखी एक कळाली, ती म्हणजे की एक प्रेग्नेंट लेडीला तिथे जावं नाही लागत आणि यांना सुद्धा खांदा वगैरे द्यावं नाही लागत. आमच्याकडे नाही देतात, पण का बरं नाही देतात मला याचं पक्क काही रिझन माहिती नाही आहे. क्वेश्चन तर खूप आहे मनामध्ये का बरं असं होते, पण त्याचा आन्सर अजूनपर्यंत मला मिळालं नाही. तुम्हाला कोणालाही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा का बरं आपल्याला म्हणजे आपला नवरा त्यांना खांदा नाही देऊ शकत आणि एक प्रेग्नेंट लेडी तिथे जाऊ नाही शकत, म्हणजे शेवटची जी भेट असते ते सुद्धा ती करू नाही शकत. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर असू द्या, आता आपण आजचं मी आपलं रुटीन शेअर करते. काल रात्री 3 वाजले होते आणि मला काही झोप येत नव्हती आणि पाण्याचा असा मुसळ पाणी काल आमच्याकडे आला ना, मला ऋतूच काही कळत नाहीये की कोणता ऋतू चालू आहे. कधी उन्हाळाही तपतो, कधी पावसाळाही येतो, कधी थंडीही वाजते. तर ह्या ऋतूमध्ये काय घडते आणि स्पेशली जास्त करून तब्येती खूप खराब होत आहे. माझ्याकडे पण सगळ्यांच्या तब्येती खराब आहे. माझ्या मुलीला सुद्धा सर्दी खोकला ताप आणि यांना सुद्धा सर्दी खोकला ताप असं येऊन गेलेला आहे आणि माझा पण आवाज आता खरखर खरखर खूप होऊन राहिलेला आहे. तर मी आधी टेरेस गार्डन मध्ये गेली. तिथे गेल्यावर थोडं आज झाड वगैरे तोडून घेतलं आणि शेंगा काढल्या, जितक्या उरलेल्या होत्या त्या, आणि कांद्याची सोप वगैरे तोडून घेतली. एवढा हार्वेस्टिंग आज मला मिळालेला आहे माझ्या मिनी गार्डन मधून आणि मिनी गार्डनचं काम अजूनही बाकी आहे. तर बघा, ऊन अशी तापलेली आहे आणि या उन्हामध्ये सुद्धा वरती काम करायला खूप जीवावर येते. तर फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.